व्हिडिओ बंद करते, ठीक आहे, म्हणजे आमचं जरा नेटवर्क बरोबर चालेल. मग तुम्हाला ठीक आहे. अंधारात बोलायला लागेल. सॉरी फॉर बर 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 बर. आणि हा, सो मी मुलांना असं सांगते की या शैलजा ताई आहेत मुलांना, त्या तुम्हाला नमस्कार नमस्कार. करतायत तिकडे. हे पण हा, ठीक आहे. तर त्या पुण्याहून आपल्याला भेटायला आल्यात. आपण बोललो होतो त्याबद्दल, बरोबर. हा, तर तुम्ही जो काय प्रोजेक्ट केला कचऱ्याचा, त्याच्याबद्दल त्यांना खूप मज्जा वाटली, म्हणून त्या म्हटल्या की आपण ह्यांच्याशी बोलूयात. हा, तर आणि त्या काय करतात, तर त्या आपण बोललो तसं नदीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही खेड्यातले लोक खूप चांगलं वागता नदीशी आमच्यापेक्षा. आम्ही पुण्यातले लोक एकदम बेकार वागतो तुमच्याहून. तर पुण्यातली नदी वाचवायची जास्ती गरज आहे. तर त्या त्या नदीला जिवंत ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात. तर अशा त्या शैलजा ताई, तुमच्याबद्दल मी ऑलरेडी मुलांशी बोलली आहे. ठीक सो आहे, आता ठीक आहे, इट ठीक इज आहे. ओव्हर टू यू. ओके ओके. आय विल ट्राय टू कीप माय व्हिडिओ ऑन ॲज हो. लॉंग ॲज पॉसिबल. बर बर बर. मध्येच ऑफ झाला तर ठीक समजा, तुम्ही हो, आहोत आम्ही ठीक इथे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आधी पुन्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आवडली माहिती, तुम्ही जेव्हा व्हिडिओ केलात आणि मला पाठवला होता तो व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये मला सगळ्यात खूप छान गोष्ट जी वाटली, ते तुम्ही आधी केले आणि मग सांगितले. हे जे आहे ना, हे खूप खूप महत्वाचं आहे की तुम्ही आधी केलं, तुम्ही त्याच्यामधून शिकलात, तुम्ही पाहिलं कसं होतंय, काय होतंय, आणि मग तुम्ही सगळ्यांना सांगितलं. त्यामुळे ती खूप छान गोष्ट आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप 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 कौतुक. फक्त आता प्रश्न असा आहे रुबी, की मला त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तर करता येतील का नाही हे मला कळत नाहीये. येतील येतील येतील. येतील. ओके, आता तरी ओके. नेटवर्क चांगलं आहे, तर येतील. बर. सो मला एक प्रश्न विचारायला आवडेल की त्यांनी प्लास्टिक जे सगळं ज्या एका खड्ड्यामध्ये टाकलं होतं, त्या प्लास्टिकचे काही प्रकार असतात, ह्याचं काही त्यांना कल्पना आहे का? तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, की प्लास्टिक मध्ये वेगवेगळे प्रकार असतात म्हणून, का फक्त एकच प्लास्टिक असं तुम्ही बघितलं खड्ड्यात टाकताना? कोणीही सांगा. एक जण उत्तर देतोय. हा बोल ना, आता बोलला. आम्ही हा हा. आम्ही गुटखडाचे व्यापार दुसऱ्या खड्ड्यात टाकले आणि विमलचे व्यापार दुसऱ्या खड्ड्यात टाकले. हा त्याच्यामध्ये हा, गुटखा आणि विमल. हा हा, बोल बोल, अरे लाजू नको, बोल. आणि हा आणि 8 दिवसानंतर आम्ही त्यांना बघितलं. हा 8 दिवसानंतर आम्ही त्यांना बघितलं तर प्लॅस्टिक मध्ये आणि ते विमलचे प्लॅस्टिक मध्ये फरक झाला होता. फरक झाला होता. विमलच्या प्लास्टिक मध्ये फरक झाला होता. बोलत राहते, डिले असाच हा ऐकू येतो. हा हा. सो आता विमल आणि गुटख्याचं पाकिट तुम्ही म्हणताय, हे तर त्याला कंपनीची असं नाव आहेत ना? म्हणायचंय की हा ते हा हा. हा, बोल बोल रुबी. हा, सो आतमध्ये चमचम असलेलं, चांदी असलेलं प्लास्टिक हा वेगळं हा आणि साधं हा. प्लास्टिक वेगळं, असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर प्लास्टिकची बरोबर पिशवी वर्सेस बरोबर बरोबर. हा, सो त्याला आता काय म्हणायचं त्याचा शब्द मी तुम्हाला शिकवणार आहे. बहुस्तरीय प्लास्टिक असं असतं. म्हणजे तुम्ही जे बघितलं ते असं काहीतरी एक प्लास्टिक होतं, बरोबर. वरच्या बाजूला छापलेलं आणि आतल्या बाजूला चमचम असं काहीतरी होतं, बरोबर ना. सो ते असतं बहुस्तरीय प्लास्टिक. म्हणजे त्याच्यामध्ये खूप थर असतात, एकावर एक एकावर एक एकावर एक. तर आता मी तुम्हाला थोड्याशा गोष्टी अशा सांगणार आहे की जेव्हा असे एकावर एक थर असतात ना, तेव्हा त्या प्लॅस्टिकचं सायकलिंग म्हणजे चक्रीय
कुठल्याही गोष्टी करता येत नाहीत. कारण तुम्ही त्या फिल्म मध्ये दाखवलं होतं की नाही की आम्ही ते पोत्यात भरून चोपडाला पाठवून देऊ पुढच्या प्रक्रियेसाठी. सो त्याच्यावर जी आहे ना अशा प्रकारचं जे प्लास्टिक असतं ना हे पर्यावरणामध्ये कायमस्वरूपी राहतं. ह्याचं कुठल्याही प्रकारची चक्रीय प्रक्रिया करायला याला खूप अवघड असतं. म्हणजे ह्याला इलेक्ट्रिसिटी खूप लागते, ह्याला पाणी खूप लागतं त्याची प्रक्रिया करण्यासाठी. त्यामुळे सगळ्या नैसर्गिक स्रोतांचा याच्यामध्ये अपव्यय जास्त होतो हे करण्यासाठी. त्यातल्या त्यात कमी जे चक्रीय करायला सोपं आहे ते तुम्ही म्हणालात ते अशा प्रकारचं प्लास्टिक, बरोबर? हे तुम्ही पाहिलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं. आता हे तुम्ही चोपडाला जर पाठवलं ना तर ह्याचा चक्रीय पुनर्वापर म्हणजे ह्याच्यामधून पुन्हा फ्युएल किंवा इंधन करण्याचं मशीन आता तयार झालेलं आहे की हे एकत्रित प्रमाणे करून तुम्ही जर वेगळं स्वच्छ धुवून आणि साफ करून आणि कोरडं करून जर पाठवलं चोपडाला किंवा तुमच्या गावामध्ये सुद्धा जर एखादं असं छोटस मशीन बसवता आलं, आपण कुठल्या कंपनीला विनंती केली तर त्याचं इंधन बनवणं सोपं आहे. पण कुठलंही प्लास्टिक तुम्ही म्हणालात तसं घातकच आहे. दुसरा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही एक लेदरचा बेल्ट पण त्याच्यामध्ये टाकला होता, बरोबर? त्याच्याबद्दल कोणीतरी सांगू शकेल का? पट्टा, कमरेचा पट्टा पॅन्टीचा तुम्ही टाकला होता त्याच्यात, त्याच्याबद्दल कुणी सांगेल? तुमचा काय अनुभव होता? तो चामड्याचा होता ना म्हणून त्याच्यावर रिसायकल झालं नाही. रिसायकल काय झालं काहीच झालं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच परिणाम झाला नाही, बरोबर? त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही असं तुमच्या लक्षात आलं. पण पट्ट्याचं जे चामडं असतं हे कशापासून बनतं? कुणाला काही सांगता येईल? त्याला चामडं असतं की नाही, तुम्ही चामडं म्हणता की नाही, पट्ट्याच्या मध्ये जे असतं ते चामडं असतं, बरोबर? विचार करा, विचार करा. गुराढोरांच्या कातडीपासून. हा, कातडीपासून. त्याला कातडी कमवून कमवून मग त्याचे वेगवेगळे पट्टे बनवतात किंवा मग वेगवेगळ्या वस्तू पण असतात, पर्स असतील आणि काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी कातडी. पण ते नैसर्गिक जरी असलं गुराढोराची कातडी तरी सुद्धा त्याचं विघटन व्हायला खूप वेळ लागतो, बरोबर? म्हणजे कातडी ही अशी एक गोष्ट आहे की जरी ती नैसर्गिक असली तरी त्याला विघटन व्हायला खूप प्रचंड वेळ लागतो. तसं आणिक सुद्धा एखादी गोष्ट आहे तुम्हाला रोजच्या वापरात जी असते ती, नारळाची करवंटी, ती जर तुम्ही एखाद्या खड्ड्यामध्ये टाकलीत तर त्याचं पण विघटन व्हायला वेळ लागेल, बरोबर ना? आणि माती झाली म्हणजे तुम्ही सगळ्यामध्ये कशाची तरी अन्नाची माती झाली असं म्हणालात. नंतर पाला पाचोळा बागेतला तुम्ही गोळा केला होता तुमच्या मैदानातला किंवा झाडांचा, त्याची माती झाली म्हणालात तुम्ही. पण एक गोष्ट तुम्ही तुमच्या लक्षात आणून देते मी, कारण मी आता नद्यांवर काम करते म्हणून, हे जर पाण्यात गेलं तर काय होईल? कारण मी रुबी टीचरशी बोलत होते तर त्या म्हणाल्या की हे सगळा जो कचरा आहे तुमच्या गावचा तो तुमच्या गावच्या ओढ्यामध्ये पण जातो. मग त्याबद्दल तुम्ही काही मला सांगाल का? म्हणजे मग आपल्याला पुढे बोलता येईल. ओढ्यामध्ये जातो हे बरोबर आहे का चूक आहे? जातो का नाही जात? काय वाटतं? जलप्रदूषण होईल. जलप्रदूषण होईल. कसं होईल बरं, सांगता येईल?
काय होईल? जलप्रदूषण म्हणजे काय होईल? बरोबर आहे, जलप्रदूषण होईल हे उत्तर अगदी बरोबर आहे. आपण घरात जो कचरा वापरतो आपण तो नाल्यात जर फेकला तर तिथे प्रदूषण होईल. प्रदूषण होईल आणि त्याचा अपाय कुणाला होईल त्याचा? तुम्हाला काही फरक पडणार आहे का नाही फरक पडणार आहे? आपल्याला होईल ना, रोगराई वाढेल. म्हणजे आपल्याला होणार थोडक्यामध्ये. म्हणजे जलप्रदूषण, हवा प्रदूषण काहीही केलं तरी फक्त प्रदूषण होतच, पण त्याचा अपाय आपल्याला सुद्धा होतो. सो आता मी ना थोडस तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे. मी 1 मिनिट काय करते, माझ्या स्क्रीनवर शेअर करते स्लाइड. ती दिसतेय का तुम्हाला? बघा. दिसतेय का? सो आता कसं आहे की त्या प्लॅस्टिकचा आता जे मी काय करायचा प्रयत्न केलाय तुम्हाला थोडस समजावून द्यायचा. मी हे नंतर पाठवीन, रुबी टीचरला ईमेल करीन. पण आपल्यावर काय परिणाम होतो तो आपण बघायचा. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्लॅस्टिकचे 2 प्रकार सांगणार आहे. एक आहे प्राथमिक पद्धतीचं प्लॅस्टिक असतं की ज्याचं कुठून तयार होतं, हे प्राथमिक पद्धतीचं प्लॅस्टिक. तर ते आपल्या प्रत्येक प्रसाधनांच्या गोष्टींमध्ये असतं. कापड उद्योगामध्ये कापड तयार करताना सुद्धा हे प्लॅस्टिक घातलं जातं. नंतर चाकं, जी आपली सायकलची चाकांमध्ये जो टायर वापरलेला असतो त्याच्या घर्षणामधून त्याचं प्लॅस्टिक तयार होतं. हवेमध्ये धुलीकणांमध्ये हे प्लॅस्टिक असतं, कारण आपण इतक्या प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक वापरतो. म्हणजे बघा, ते त्याच्यामध्ये असतं. नंतर आपली धोबी, लॉन्ड्री, आपण लॉन्ड्री करायला कपडे देतो, धुवायला देतो, चादरी. जर तुमच्या गावामध्ये लॉन्ड्री असेल आणि तिथे तुम्ही देत असाल तर तिथून सुद्धा ते प्लॅस्टिक निर्माण होतं आणि प्लॅस्टिकच्या उद्योगातून होतच होतं. म्हणजे ही मी फक्त काही उदाहरणं देतेय तुम्हाला. आता त्याचा आणि दुसरं जे प्रकार आहे ते दुय्यम प्रकारचं प्लॅस्टिक, ज्याच्यावर आता आपण चर्चा केली. म्हणजे मी म्हटलं तसं हे दुधाची पिशवी किंवा ते तुम्ही पोटॅटो चिप्स आणता त्याच्या पिशव्या, नंतर बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या. एकल पद्धतीचं प्लॅस्टिक म्हणजे जर तुम्ही दुकानात गेलात आणि फाफडा किंवा शेव आणायची झाली तर एक त्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये देतो तुमचा मिठाईवाला. किंवा तुम्ही मिठाई जरी आणलीत तरी सुद्धा त्या मिठाईच्या बॉक्सला बाहेरच्या बाजूला कागदी असतं आणि आतल्या बाजूला एक प्लास्टिकचं वेष्टन असतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारातून दुय्यम प्रकारचं पण प्लास्टिक असतं आणि प्राथमिक प्रकारचं प्लास्टिक असतं. आणि हे सगळं जलप्रदूषणामध्ये जाताना त्याचं होतं काय की जो आता आपल्याकडे भस्मासूर झालेला आहे प्लास्टिकचा, त्याचं म्हणजे पाण्यामध्ये त्याचं मायक्रो प्लास्टिक तयार होतं. आता स्वतःवर किंवा आपल्यावर काय याचा परिणाम काय होतो तर आपली रोग प्रतिकारक शक्ती नष्ट होते. आणि याचा आपण ऍक्च्युअली COVID-19 मध्ये ह्याचा अनुभव आपण घेतलेला आहे की आपली रोग प्रतिकारक शक्ती किती नष्ट झालेली आहे, की कुठल्याही प्रकारच्या रोगाला आपण कसे पटकन बळी पडतो हे आपल्याला कळतं. मेंदूच्या पद्धतीचे मेंदूला होणारे रोग होतात आणि तुमच्या चयापचय क्रिया म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही अन्न खाता आणि जे तुमचं अन्न पचन करण्यासाठी जे वेगवेगळे स्रोत असतात चयापचय क्रियेमध्ये त्याच्यावर पण परिणाम होतो. मग लोकांना अगदी तुम्ही लहान मुलांना बघता बघा, युरिन स्टोन झालाय म्हणून कुणीतरी म्हणतं, किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि आपण अगदी सहज बोलून जातो. तो 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलाचं मूत्रपिंडाचं काय ऑपरेशन होतं, किडनीचं काय ऑपरेशन होतं. कुठून येतं हे प्रदूषण? शेवटी हे ज्या गोष्टी आपण वापरतो त्याच्यामधून हे प्रदूषण होतं आणि म्हणून पर्यायाने ते हवेमध्ये पण होतं, पर्यायाने त्याचं पाण्यामध्ये प्रदूषण होतं आणि ते प्रदूषण
आता मी म्हटलं तसं की ते मायक्रोप्लास्टिक जे पाण्यात जातं ना, ज्या आपण वस्तू, कारण तुम्ही मातीमध्ये बघितलं त्याचं विघटन होत नाही, तसं पाण्यामध्ये पण होत नाही. पण पाण्यामध्ये त्याचं काय होतं, बारीक 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 तुकडे, म्हणजे इतके की आपल्या डोळ्याला सुद्धा दिसणार नाहीत, इतक्या प्रचंड प्रमाणात ते मायक्रोप्लास्टिक किंवा सूक्ष्म तुकडे त्याचे निर्माण होतात. आणि हे सूक्ष्म तुकडे काय करतात माहितीये का, जे जड धातू किंवा हॉस्पिटल वेस्ट जर पाण्यामध्ये येत असेल, जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या ओढ्यामध्ये सगळ्या प्रकारचं प्रदूषण होतं, तर त्या प्रदूषणामध्ये जे आणिक विषारी धातू असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरलेल्या प्रसाधनातून येणारं काही त्याच्यात द्रव्य असतील किंवा औषधामधून, कारण कित्येक कॅप्सूल्स वगैरे त्याचं एक्सपायरी डेट झालं की आपण 2 गोळ्या घेतो, त्याच्यानंतर जर आपल्याला बरं वाटायला लागलं तर ते गोळीचं पाकिट असतं ना, ते उचलून कचऱ्यामध्ये फेकून देतो. मग ते जातं कुठे, शेवटी ते मातीत जातं नाही तर पाण्यात जातं, कुठं ना कुठेतरी जाणारच ते पर्यावरणामध्ये. आणि मग तो जो मायक्रोप्लास्टिक आहे ना, ते सगळं हे जे छोटे छोटे जडधातू आणि विषारी गोष्टी असतात ना, त्या धरून ठेवून पाण्याच्या स्रोतांमधून वाहत जाऊन त्या मातीला पण खराब करतात. आणि सगळ्यात महत्वाचं आणि अतिशय वाईट गोष्ट, ते भूजलावर पण परिणाम करतात. आणि भूजल हे जमिनी खालचं असतं, आणि जर भूजल प्रदूषित झालं तर ते पुन्हा भूजल स्वच्छ करणं किंवा त्याच्यावर काही प्रक्रिया करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मी काय बोलते ते तुम्हाला समजलंय का? समजत नसेल तर मला सांगा किंवा हात वर करा. समजलंय का नाही समजलं? रुबी, अवघड जाते समजायला? ऐकू आला ना? हो. नाही समजलं? रुबी, अवघड जाते समजायला? काय रे बुरांनो, काय वाटतंय तुला? ऐकू आला ना? बरं, आता छोट्या गोष्टीमध्ये, आता तुम्ही ते जे प्लास्टिकची बाटली घातली होती मातीमध्ये, हा, तर आता आपण एक छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते की ती एक प्लास्टिकची बाटली जर बनवायची असेल ना, म्हणजे 1 लिटर पाण्याची बाटली तुमची बनवायची असेल तर त्याला 2 लिटर पाणी तयारीला जातं. म्हणजे ती प्लास्टिक तयार करायला, ती बाटली तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये नंतर पाणी भरणं ही गोष्ट वेगळी, पण आधी ती बाटली तयार करण्यासाठी अख्खे 2 लिटर पाणी वाया जातं. म्हणजे एक प्लास्टिकची बाटली जर आपण वापरली तर त्याला आपण 2 लिटर पाणी वाया घालवलेलं असतं. शिवाय ती प्लास्टिकची बाटली कुठंतरी तयार होत असते की नाही, आणि ती कुठं तयार होत असते, त्याच्यासाठी कुठून तरी कच्चा माल आलेला असतो. म्हणजे तो खनिज किंवा ज्याच्यामधून ते काढला जातो कच्चा माल, तिथं प्रदूषण करतो आपण. मग त्या बाटलीचं उत्पादन कुठेतरी कारखान्यात होतं. कारखान्याचं प्रदूषण तुम्हाला माहितीये, होतं की नाही कारखान्यामध्ये प्रदूषण. मग त्या बाटलीला आता इकडून तुमच्या मंगलवाडीच्या गावाला पोचवायचंय, तर मग ट्रान्सपोर्ट आला, त्याचं ट्रक आलं, त्याचं डिझेलचं प्रदूषण आलं, हे सगळं. आणि मग वितरण आलं की एका गावामध्ये गेलं तरी प्रत्येक दुकानामध्ये आता ती बाटली द्यायला पाहिजे, जी दुकानं जेवढी आहेत, आणि तिथून विक्री. आणि विक्री केल्यावर, आपण वापरल्यावर पुन्हा ते तुम्ही प्लास्टिक जे मातीत घातलं, हे जर सगळं आपण बघितलं तर 2 लिटर पाणी बाटली तयार करायला लागतं आणि 12,000 लिटरच्या पाण्याचं आपण प्रदूषण करतो. म्हणजे बघा, एका प्लास्टिकच्या मागे आपण किती गोष्टी प्रदूषित करतो. आणि म्हणून तुम्ही जे फिल्ममध्ये जे सांगितलं ना, ते खूप छान सांगितलं की याचाच अर्थ की आपल्याला हे कमी कसं करता येईल याचा विचार करायला लागेल. आणि मग कमी कुठल्या गोष्टी करता येतील त्याचा आपण विचार करायला लागेल. म्हणून मी एक कागदाचं तुम्हाला उदाहरण इथे दिलंय बघा या तक्त्यावर, की एक कागद जो तुम्ही तिथे मातीमध्ये घातला होता, त्या कागदाला बनवायला 5 लिटर पाणी लागतं. पण आता त्या कागदावर जर प्रिंट केलं, काहीतरी डिझाईन केलं असं काहीतरी त्या कागदावर, तर त्याच्यावर शाई येणार, त्या शाईमध्ये काहीतरी प्रदूषक येणार, ती प्रदूषक पुन्हा त्या कागदाबरोबर त्या मातीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये जाणार, आणि माती आणि पाण्यामध्ये ही प्रदूषक गेली की ती कायमस्वरूपी त्याच्यामध्ये राहतात. त्यामुळे
फक्त 400 लिटर अतिप्रदूषित होत नाही, ते 400 लिटर अतिप्रदूषित पाणी उरलेल्या अख्ख्या ओढ्याला प्रदूषित करतं. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीचा वापर करताना आपल्याला विचार करायला लागतो. हे मी थोडंसं तुम्हाला सांगतेय, कारण ह्याला म्हणतात लाईफ सायकल अनालिसिस. ते तुमचे शिक्षकांच्या बरोबर, सायन्स टीचरच्या बरोबर तुम्ही ते करून घ्या, की त्या एका गोष्टीचा, म्हणजे जर मला एक पेन वापरायचा असेल तर त्याचा प्रवास कच्च्या मालापासून विक्रीपर्यंत मी काय काय गोष्टी त्याच्यासाठी वापरते, हे जर तुम्ही एक छोटी छोटी प्रोजेक्ट केलीत ना, आणि अगदी साधी साधी प्रोजेक्ट करा, तर त्याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल. आणि मग जी आत्ताची फिल्म केली होती ना, जसं तुम्ही म्हणालात आधी केले मग सांगितले, त्याप्रमाणे तुम्ही ह्याचं पण तुमचं तुम्हाला समजायला जास्त सोपं जाईल. आता तुम्ही त्याच्यात भात पण घातला होता बघा. तो आता भात होतो तांदूळापासून तयार, तर मी फक्त 3 तांदूळ घेतले आणि 3 तांदळाला, म्हणजे एका तांदूळाला माझं 10 ml, म्हणजे एवढं पाणी लागतं. सो आता 1 किलोच्या तांदळामध्ये मी किती पाणी वापरलं असेल त्याचा आपण विचार केला. मग फक्त तुम्ही जसं ते मी म्हणालात की मातीमध्ये घेतल्यावर त्याची माती झाली खरं, पण जर मी भात एवढा मोठा प्लेटमध्ये घेतला आणि थोडाच खाल्ला आणि बाकीचा टाकला, तर मी किती लिटर पाण्याचा अपव्यय केला ह्याचा हिशोब आपल्याला ठेवायला लागतो. आणि म्हणून आपल्याला ते जलपद चिन्ह, किंवा आपण किती पाणी वापर करतोय आणि आपण किती पाणी खर्च करतोय ह्याच्यावर आपल्याला समजायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ना आम्ही एक अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं हे केलं, ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. की हे घातक रसायनं ह्याच्यामध्ये जातात, पण आणि ती कुठून कुठून जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे. की ही जी घातक रसायनं आपल्या हवेमध्ये जातात किंवा पाण्यामध्ये जातात, तर ती कुठून जातात हे तुम्ही विचार करा. आणि आता मी रोजच्या वापराच्या गोष्टींवर येणार आहे. की रोज आपल्याकडे घरामध्ये कित्येक लोकांच्याकडे सिलेंडर असतो, बरोबर? त्या सिलेंडर मध्ये एक मरकॅप्टन नावाचं विषारी द्रव्य असतं. त्याचा आपल्याला रोज आपण त्याचा श्वासोच्छवासाने मधून घेत असतो. नंतर आपण मच्छरदाणी लावण्याच्या ऐवजी मच्छर अगरबत्ती लावतो. त्याच्यामध्ये खूप घातक प्रकारची विषारी रसायनं असतात. नंतर झुरळाला मारायला, डासांना मारायला आपण जेव्हा कुठल्याही प्रकारची अशी कीडनाशक द्रव्य वापरतो ना, तेव्हा आपण विसरतो की जसा त्या झुरळाला मारायला म्हणून मी जे औषध वापरलं त्याचा परिणाम माझ्यावर पण होतो. कारण जसं झुरळ एक निसर्गाचा भाग आहे, तसं मी पण निसर्गाचा भाग आहे. म्हणजे त्याच्यावर विषारी जे द्रव्य मी फवारायला वापरतेय, त्याचा अर्थ ते कुठंतरी नाकातून माझ्या शरीरामध्ये पण जाते, ह्याचा आपण विचार करत नाही. की ह्या प्रत्येक गोष्टींमध्ये, आणि खरं सांगायचं तर आपलं देवघर दुर्दैवानी सगळ्यात प्रदूषित कोनाडा असतो. कारण तिथे आपण उदबत्ती लावतो आणि त्या उदबत्तीमध्ये अतिशय घातक रसायनं असतात आणि त्याचा श्वासोच्छवासामधून ते जाऊन लोकांना दम्याचे विकार किंवा श्वसनाचे विकार, हे आज ह्याच्यावर खूप सारं संशोधन झालेलं आहे की उदबत्तीच्या वापरामुळे घरामधली हवा किती प्रदूषित होते. सो उदबत्तीच्या ऐवजी मग तुम्ही कापूर, भीमसेनी कापूर नावाचा, मी ते तुम्हाला सांगणार आहे नंतर की कुठल्या प्रकारच्या गोष्टी आपण नंतर पर्याय म्हणून वापरू शकतो. पण आधी आपण हवेचं प्रदूषण आपल्या रोजच्या घरामध्ये या वापरातल्या गोष्टीतून कसं करतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतेय. समजत नसेल किंवा कंटाळा आला असेल तर रुबी टीचरना लगेच सांगा, आपण थांबूया. ठीक आहे? तुमच्या गावामध्ये मला फक्त एक विचारायचंय रुबी, की हे कुठून येतं, पाणी कसं येतं, हे मुलं सांगू शकतील का? प्यायचं पाणी कसं, काय होतं त्याच्यामध्ये? पिण्याचं पाणी कुठलं प्यायचं पाणी कसं, कुठून होतो तुम्हाला पाणी पुरवठा?
आणि कसा होतो? गावात 2-3 टाक्या आहेत. टाक्या 2-3 आहेत. टाक्या आहेत गावात. हा, मग टाक्यामध्ये कुठून येतं पाणी? भूदलातून येतात. हं? नक्की माहितीये का? कुठून येतं तुला काय वाटतं? टाक्यामध्ये पाणी कुठून येतं? विहिरीमधून. विहिरीतून. ट्यूबवेल आणि बोर म्हणतायत. ट्यूबवेल आणि बोर मधून येतं तुमच्याकडे. ट्यूबवेल आणि बोर हा म्हणजे काय झाला? कुठल्या प्रकारचा स्रोत झाला? जरा ट्यूबवेल विचार. मधून येतं पाणी इथं. हा, ट्यूबवेल मधून येतं, ठीक आहे. आणि बोरवेल मधून येतं म्हणताय. आणि मग ते टाकीत चढवता तुम्ही, आणि मग टाकीतून ते तुम्हाला घराघरामध्ये कुठेतरी तुमचे हातपंप असतील किंवा काही ठिकाणी नळ असतील, बरोबर? नळामधून येतं का हातपंपावर येतं? कसं येतं घरी? घरी पाणी कसं आणता तुम्ही टाक्यातून? नळातून येतं, नळातून येतं, बरोबर. पण ते आधी येतं ट्यूबवेल मधून. आता ट्यूबवेल किंवा बोरवेल हा कुठल्या प्रकारच्या पाण्याचा प्रकार आहे सांगा बरं. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. ट्यूबवेल मध्ये पाणी कुठून येतं? बोरवेल मध्ये पाणी कुठून येतं? कुठून तरी येतं की नाही? कुठून येतं? मला कोणीतरी सांगेल का? ते काय म्हणतायत मला नीट नाही ऐकू आलं. भूजल. भूजल. व्हेरी गुड. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. आणि मी त्याच्या आधी भूजलाच्या प्रदूषणावर बोलले, बरोबर? की ह्या सगळ्या गोष्टी, मायक्रोप्लास्टिक किंवा जे आपण वेगवेगळी द्रव्य वापरतो त्याच्यामधून भूजलाचं प्रदूषण होतं. म्हणजे आपलं पाणी कुठून येतं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. कसं येतं? बरं, त्या टाक्यांमध्ये काही औषध घालतात का? जंतुनाशक औषधं घालतात तुम्हाला देण्याच्या आधी? ह्याच्यावर एक प्रोजेक्ट करा तुम्हाला माहिती नसेल तर. गावचे जे आरोग्य खातं आहे ना तुमच्या गावाचं, त्या आरोग्य खात्याकडून त्याच्यामध्ये काही औषध टाकलं जातं का पाण्याच्या टाकीत? आणि मग तुमच्या नळामध्ये येतं का कसं येतं? ते आपलं पिण्याचं पाणी आहे की नाही? आपल्याला प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे आपलं पाणी कुठून येतं. काय टाकतात? बर, आता जाऊ दे. मी तुम्हाला थोडक्यात सांगते, पण आता तुम्ही शोधून काढा. साधारणतः ह्या पाण्याला शुद्ध करायला चुना म्हणजे चुनखडी वापरतात, नंतर तुरटी वापरतात आणि क्लोरीन, ह्या तिन्ही पद्धतीने ते शुद्धीकरण प्रक्रिया करतात. कुठल्याही आरोग्य विभागाच्या, मग ते मोठ्या शहरात असेल किंवा लहान गावात असेल, जे काय असेल ना त्यामध्ये ह्या 3 गोष्टी वापरतात. पण आता जर चुना जर त्याच्यामध्ये जास्त पडला त्या याच्यामध्ये, तर तुम्हाला त्वचेची जळजळ, डोळ्याला त्रास व्हायला लागतो, लवकर चष्मा लागतो. तसंच तुरटी जी असते त्या तुरटीच्या वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. आणि क्लोरीन जे आहे त्याच्यावर ही संशोधन झालेलं आहे की ते कर्करोगाला कारणीभूत आहे म्हणून. सो आता हे मी तुम्हाला अगदी ढोबळमानाने सांगतेय की ह्या ज्या गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रकारची विषारी रसायनं त्या गोष्टी शुद्ध करण्यासाठी वापरतो. कारण आता आपण प्रगत मानवाची वाटचाल करताना ह्या गोष्टींचा आपण वापर करायला लागतो. म्हणजे आधी आपण भूजलाचं प्रदूषण करतो आणि मग ते शुद्ध करायला आणि दुसऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालतो. लक्षात येते तुम्हाला काय आपण करतोय ते? म्हणजे आधी प्रदूषित करतो आणि मग ते प्रदूषितचं शुद्धीकरण करायला आणि काहीतरी घालतो. म्हणजे आपण आणि जास्त पद्धतीने प्रदूषण करतो. सो ही जी खाद्यपदार्थाची वेष्टनं आहेत ना, ही वेगवेगळ्या प्रकारची मी या फोटोमध्ये दाखवली आहेत. ही मी रुबीला नंतर पाठवीन की ही कशी घातक असतात ह्याबद्दल
ती ह्या स्लाइड वरून तुम्हाला कळेल. पण मी आता काय करायला जाते की ही जी सगळी आपली उत्पादनं आपण रोज वापरतो घरामध्ये स्वच्छतेसाठी, मग साबण असेल, आपला डिटर्जंट असेल, भांड्याचा साबण असेल, ह्या सगळ्या गोष्टी वापरताना काय होतं, तर ह्याच्यावर आपली जी रासायनिक प्रयोगशाळा आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, तिथे खूप मोठं संशोधन झालं आपल्या देशातच की आपण टूथपेस्ट मधून किती हानिकारक परिणामकारक गोष्टी वापरतो आणि त्याचे परिणाम आपल्याला जर खूप वर्ष आपण ती टूथपेस्ट वापरत असू तर काय होतात आणि पाण्यावर प्रदूषण किती होतं. सो टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, अंघोळीचं सामान, फरशी आणि टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी जे काय वापरतो ते, भांडी घासायला जे कसले बार असतील किंवा काही पावडरी असतील, जे काय आपण वापरत असू, आणि कपडे धुवायला वापरण्याचा डिटर्जंट, ह्या सगळ्यामधून आपण किमान प्रत्येक जण रोज 40 ग्रॅमच्या रसायनांचा वापर करतो. आणि ती 40 ग्रॅम, आणि आता तुमची लोकसंख्या किती आहे तुमच्या गावची, त्याला 40 नी गुणा बरं. किती आहे लोकसंख्या? माहितीये? 6,000. 6,000 गुणिले 40 म्हणजे किती झालं? 6,000. 6,000 गुणिले 40 म्हणजे किती झालं? साईचोक 24 बरोबर. 24,000 ग्रॅम झाले. झाले का नाही? का माझं गणित कच्चं आहे? गणित केलं आणि गणित जर मांडलं तर एवढे ग्रॅम प्रदूषण आपण रोज तुमच्या ओढ्यामध्ये घालतोय, पाण्यामध्ये, प्रत्येकाच्या घराच्या वापरातून. म्हणजे जेव्हा तुम्ही माझा कचरा माझी जबाबदारी म्हणता, तसंच माझं पाणी माझी जबाबदारी पण व्हायला पाहिजे. लक्षात येतंय का? सो हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला काय करता येईल त्याचं आपण आता विचार करूया. मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते की कुठल्या गोष्टीसाठी आपण वेगवेगळे उत्पादनं वापरतो. तर दातांच्या स्वच्छतेसाठी वापरतो, आंघोळीसाठी वापरतो, केस धुवायसाठी वापरतो, घर स्वच्छ करायला वापरतो, कपडे धुवायला आणि भांडी घासायला. तर आता हवा शुद्ध जर आपल्याला ठेवायची असेल आपल्या आजूबाजूच्या परिसराची, तर साधा सोपा उपाय आहे रात्री झोपताना मच्छर अगरबत्ती लावण्याच्या ऐवजी मच्छरदाणी लावायची. एक तर ती खूप वर्ष टिकेल. एकदा तुम्ही विकत घेतली 100-200 रुपयाची की ती कित्येक वर्ष जाते, त्याला काही होत नाही, फाटत नाही, काही नाही होत. दुसरं, आयुर्वेदिक दुकानांमध्ये भीमसेनी कापूर नावाचा कापूर मिळतो, तो तुम्ही लावू शकता. हे मी तुम्हाला दाखवलंय बघा, असे प्लग मिळतात, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर लावून तुम्ही मच्छर अगरबत्तीच्या ऐवजी ते लावू शकता. कडुलिंबाच्या लिंबोण्या ज्या असतात ना, त्या खूप औषधी आहेत, त्याचे अर्क तयार करता येतील. मला असं वाटतं की हे प्रयोग तुम्ही करावेत, प्रोजेक्ट्स वेगवेगळे, आणि त्याच्यामधून हवा शुद्धीकरणासाठी आपल्याला काय वापरता येईल त्याचा तुम्ही विचार करा. आता मी जास्त हे काय देणार आहे, भर देणार आहे आपल्या घरगुती साधनांवर. तर याच्यामध्ये छोटी छोटी साधनं आहेत की घरातली फरशी जर पुसायची असेल तर घरातलं मुठभर खडे मीठ हे जरी घातलं त्या पाण्यामध्ये आणि फरशी स्वच्छ केली तरी ती निर्जंतुक होते. दुसरं, आपण स्वयंपाकघरामध्ये लिंबू वापरतो, त्या लिंबाची सालं जरी वापरली किंवा एक छोटी लिंबाची फोड जरी त्याच्यामध्ये पिळली तरी सुद्धा फरशी पुसण्याचं अगदी स्वच्छ फरशी तुम्ही पुसू शकता. तिसरी गोष्ट, मला माहिती नाही तुमच्या इथे व्हिनेगर तुमच्या दुकानांमध्ये मिळतं का. चायनीज मध्ये बघा ते व्हिनेगर वापरतात, नूडल्स किंवा असं तसं करायला वापरतात. हे अतिशय औषधी आहे. आणि खायचा सोडा जो आपण बिस्किट करायला वापरतो त्यांनी सुद्धा खूप छान स्वच्छता होते. आणि खालचं जे आहे ते रिठे. रिठे तुम्हाला किती लोकांना माहिती आहेत? शिककाई आणि रिठा सगळ्यांना माहिती आहे का नाही माहिती? आहे का नाही?
ते मान डोलावून हो म्हणतायत. ओके ओके व्हिडिओ ओके. दिसतील तुम्हाला मान हा मला डोलावून. आता व्हिडिओ ओके. मग आता शिककाई आणि रिठा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला वापरता येतो. खरं म्हणजे त्याचा साबण आपण बनवू शकतो. आणि मी रुबी ताई एक काम करेन, माझ्याकडे त्याच्या मी संपूर्ण कृती लिहिलेल्या आहेत. तर मी तर असं म्हणेन की शाळेतल्या मुलांनी याच्यावर प्रोजेक्ट करावं आणि दिवाळी जत्रा किंवा ह्याच्यामध्ये ना छोटासा बाजार करून ही सगळी पदार्थ तयार करून त्यांनी विकावेत लोकांना. हा खूप एक चांगला प्रकल्प होईल. वर्षाताई आज इथे आहेत आज तुमच्या बरोबर. आम्ही अक्षरनंदन शाळेमध्ये सुद्धा हा प्रयोग केला होता आणि मुलांनी दुकान जत्रेमध्ये हे पदार्थ तयार केले होते. सो कसे करायचे त्याच्या सगळ्या कृती आहेत माझ्याकडे, त्या मी तुम्हाला पाठवून देते. त्या तुम्ही जरूर प्रयोग करा आणि मग मुलं आधी केले मग सांगितलेले सारखं पहिल्यांदा करून बघतील, त्याचा वापर करून बघतील आणि मग लोकांना सांगतील की ते कशा पद्धतीने वापरायचं म्हणून. ठीक आहे. मी खूप जास्त एका वेळी आज जास्त माहिती देत नाही. मला जमलं तर मी प्रत्यक्ष भेट देईन तुमच्या शाळेला, म्हणजे आपल्याला अनेक ह्याच्यामध्ये गप्पा मारता येतील. कारण मला असं हे ऑनलाईन संभाषण करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर प्रश्न उत्तर बोलत बोलत जर आपल्याला करता आलं ना तर मला जास्त आवडेल. तर त्यामुळे कोरफडीचा गर, तुम्हाला कोरफड ही वनस्पती माहितीये? ही खूप औषधी आहे. त्याचं तुम्ही खरं म्हणजे दाढीचं क्रीमच्या ऐवजी कोरफडीचा गर वापरू शकता. रोजच्या आंघोळीला कोरफडीचा गर वापरू शकता. आणि ते का वापरायचं, नंतर उठणं आपण फक्त दिवाळीतच का वापरायचं? बरं त्याच्या मागे सुद्धा सायन्स आहे. कारण उठण्यामध्ये किंवा दंतमंजनमध्ये जे पदार्थ असतात हे सगळे निसर्गातून येतात. आता तुम्ही मातीमध्ये जेव्हा मातीचा प्रयोग केलात त्याच्यामध्ये नैसर्गिक पाला पाचोळा, फळं, केळीची सालं हे सगळं जे घातलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं की त्याचं विघटन होतं, मातीमध्ये मिसळतं. तीच गोष्ट हेच पदार्थ ज्याच्यामध्ये मी म्हंटल तसं औषधी गुण आहेत. मग ते उठण्यामध्ये असेल, नागरमोथा असेल, बावची असेल, जे काही पदार्थ त्याच्यामध्ये वापरले जातात, रिठा, शिककाई, ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. आणि त्याचा वापर केलेल्या गोष्टी जर आपण वापरल्या तर त्याचा पुनर्वापर आणि निसर्गाची होणारी हानी हे दोन्ही आपण थांबवू शकतोच. शिवाय आपण जी झाडं लावायची म्हणतो ना, सगळीकडे लोक वेड्यासारखी झाडं लावत सुटतात. त्याऐवजी अशी उपयोगी झाडं लावली, उपयोगी वनस्पती लावल्या तर त्याचा आपल्याला पण उपयोग होतो आणि पर्यायाने पर्यावरणाला उपयोग होऊन आपल्या तब्येती चांगल्या राहतात. हे तर वेगळंच आहे. कारण उठणं आणि दंतमंजन हे काय आज निर्माण झालेलं नाहीये. हे हजारो वर्ष आपल्या आजी आजोबा, तुम्ही थोडा विचार करा, अगदी थोडासा विचार करा की आज तुमचं 10वी 12वी होईपर्यंत केस पांढरे व्हायला लागतात की नाही लागत? आणि तुमच्या आजीचे अजून काळे असतील केस. तुमच्या आजीचे आजोबांचे दात मजबूत असतात. जे तंबाखू खात नाहीत त्यांच्याबद्दल बोलतीये मी. तुमच्या आजीचे आजोबांचे दात मजबूत असतात, जे तंबाखू खात. बरोबर. सो आजी आजोबांचं काय एवढं चांगलं राहिलं, त्यांचे केस अजून काळे का राहतात, त्यांचे दात का मजबूत आहेत, त्यांची हाडकाठी अजून का मजबूत आहे? तर त्यांनी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी रसायनांचा उपयोग फार कमी केलेला आहे. आज आपण जन्मापासून ह्या गोष्टी वापरतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम करतो आणि पर्यावरणावर तर परिणाम होतोच होतो. म्हणून मी हे संचाचे फोटो दाखवलेत बघा. मी उठण्याची पाकिटं, तुमचं केस धुवायचं, रिठा, शिककाई आणि त्याच्यामध्ये मसाला घालून पाकिटं, अशी 50 ग्रॅम 100 ग्रॅमची पाकिटं करून तुम्ही विकू शकता. कपड्याचा साबण कसा करायचा, भांड्याची पावडर कशी बनवायची, भांड्याच्या पावडरीला साबण बारच्या ऐवजी तुमच्याकडे अगदी इझिली काय अवेलेबल असतं सांगा मला भांडी घासायला? तुम्ही काय वापरता? समजा जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तो बार नाही वापरायचा आहे भांडी घासायला, राख
लिक्विड. लिक्विड पण नाही वापरायचंय. तर काय वापराल? लाकडाची राख. राख. राख वापराल चुलीमध्ये. आता तुम्हाला ऐकू येतंय का राख वगैरे? राख. राख मला ऐकू आलं. लाकडाची काहीतरी राख असं त्यांनी सांगितलं, ते ऐकू आलं मला. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं की घरामध्ये आमचूर असतो, आमचूर पावडर असते, चिंच असते, चिंचेचा कोळ असतो, लिंबाच्या साली जर शिजवून त्याची पेस्ट केली तर अतिशय सुंदर भांडी निघतात. ह्या सगळ्या गोष्टीचा, नैसर्गिक गोष्टींचा आपण वापर केला तर. आणि मी अशा 100 गोष्टीच्या युक्त्या तुम्हाला सांगू शकेन. का माहितीये? मी पण तुमच्यासाठी सारखंच आधी केलं आणि मग सांगितलं. मी आधी स्वतः असं घरी करते, मी त्याच्यावर प्रयोग करते, कशा पद्धतीने आपण केलं, किती प्रमाण घातलं तर आपल्याला भांड्याची पावडर तयार होईल. आमच्या इथे राख नसते मिळत, तुम्ही सुदैवी आहात. मग मी त्याच्यावर पर्याय शोधून काढला. आमच्या बाजूला हॉटेल असतात, त्या हॉटेलमध्ये तंदूर रोट्या होतात, त्याच्यासाठी भट्ट्या लावतात. त्या भट्ट्यांची राख मला मिळून गेली, फुकटात मिळाली. सो असे आपण ना छोटे 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 आपण प्रयोग केले ना की आपल्यालाच त्याची हे सापडायला लागतात, त्या प्रश्नांची उत्तरं सापडायला लागतात. तर मी ऍक्च्युली ह्याच्या शेवटी असं सांगेन की आपण वेगवेगळ्या पद्धतीने असे प्रयोग करूया. आणि तुम्हीच सांगा आता, रुबी मुलांना सांगू देत की ते काय करू इच्छितील. कारण मला ऑनलाईन बोलण्यापेक्षा जास्त हे करायला आवडेल, त्यांच्या बरोबर डायरेक्ट संवाद साधायला आवडेल. त्यांना काही शंका असतील तर विचारू देत, किंवा काही डोक्यात त्यांच्या कल्पना असतील तर त्यांनी सांगू देत. आणि त्यांनी फिल्म खरोखर खूप छान केली. आणि त्यांनी जो कॉन्फिडन्स मातीबद्दलची जाणून घेण्यामध्ये केला ना, तसं त्यांनी पाण्याबद्दल करावं असं मला वाटतं. सांगा सांगा. तुला काय काय वापरून बघशील असं विचारताय? लिंबूची साल. लिंबूची साल. लिंबूची साल. हा, प्रयोग कर. प्रत्येकाने एक एक काहीतरी ठरवा. चिंचेचा उपयोग. हा, चिंचेचा उपयोग. उत्तम. दंतमंजन कोण करून बघेल घरातल्या राखेपासून? नारळाच्या कुच्च्यांचा वापर करू. त्यांनी वर्षभराचं दंतमंजन करून ठेवलंय एकांनी. वा 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 वा, राखेचं. उत्तम, फारच छान. आणि काय काय कराल ते पण सांगा. काय कमी कराल, कशाला नाही म्हणाल ते सांगा. प्लॅस्टिक कमी. हा, कसं करशील का प्लॅस्टिक कमी सांग. नुसतं प्लॅस्टिक कमी नाही, मला कसं करशील ते सांग. काय करशील की प्लॅस्टिकची बाटली वापरायची नसेल तर त्याला पर्याय काय घेशील? मला पर्याय सांगा. आता मी पर्याय दाखवले तर मला तुमच्याकडून पर्याय हवेत. प्लॅस्टिक कागद जास्ती नाही वापरू. हा, प्लॅस्टिक कागद पर्याय. कागदाच्या पिशव्या आपण वापरू. हा, कागदाच्या पिशव्या वापरशील. ठीक आहे. आणि रॅपरचे जे कागद आहे ते आपण कमी खावते आपण कुरकुरे. हा, रॅपर वाल्या गोष्टी कमी खाणार. व्हेरी गुड. हे खूप उत्तम आहे उदाहरण. आणि मला पर्याय सांगायचे. हे थांबवणार आणि हे करणार.
ती तुमचं खरंच खूप कौतुक आहे, पण तुम्ही थोडा अजून विचार करा, कारण तुम्ही फार हुशार मुलं आहात, बुद्धिमान आहात. तुम्ही खूप छान प्रयोग केलेत आणि मला खूप आवडलं ते. नाही कुणी विशेष नाही सांगत आहे. भयंकर गोंगाटी शिकाकाईंचा वापर करू. कशाचा वापर करू? तुम्ही गुड नाईट लावता का घरी डासांसाठी? मच्छर अगरबत्ती किती लोक कमी करणार? हात वर करा. मच्छर अगरबत्ती आजपासून नाही वापरणार. किती लोक? आणि आजीला समजावून सांगणार? वा. आणि आजीला किती लोक समजावून सांगाल की उदबत्तीच्या ऐवजी आपण दिवा लावत जाऊया देवाशी म्हणून? किती जण सांगणार की अगरबत्तीच्या ऐवजी आपण दिवा लावूया देवाला म्हणून? नक्की सांगणार का? मी टीचरना विचारणार आहे, रुबी टीचरना. तुम्ही घरी तसं करताय? येस येस येस. पारुल प्लीज. तुमच्या इथे उसाचा रस मिळतो का? तर तुम्ही कोल्ड्रिंक प्याल की उसाचा रस प्याल? हे महत्वाचा प्रश्न आहे. उसाचा रस जास्त आवडतो की कोल्ड्रिंक? आता काय चूज कराल असं तुमचं ऑप्शन जर झालं? त्यांना आवडत असेल कोल्ड्रिंक, पण आता सगळे म्हणतायत उसाचं. नाही, पण त्या कोल्ड्रिंकच्या मागे माहितीये का, जेव्हा तुम्ही अर्धा लिटर कोल्ड्रिंक पिता ना, तेव्हा तुम्ही ती बनवायला किती लिटर पाणी लागतं ते बघा आधी. आणि त्याच्यामध्ये प्रदूषण करायचं पाणी, त्याला 500 लिटर पाणी लागतं. 400 लिटर पाणी एक अर्धा लिटर कोल्ड्रिंक करायला लागतं आणि 700 लिटर पाण्याचं प्रदूषण होतं. उसाचा रस इतका घातक आहे का मग? कारण आपण ऊस तर ऊसाच्या पिकातून काढतो आणि लाकडी घाण्यावर त्याचं रस करतो. त्या चिपाडाचं नंतर जर जाळलं तर उत्तम खत बनतं. मग चांगलं काय आहे? कोल्ड्रिंक का उसाचा रस? बघा, विचार करा. ठरवा, काहीतरी प्रत्येकाने ठरवा आणि ते लिहून मला सगळ्यांनी पाठवा की मी आजपासून अमुक अमुक करणार आहे आणि ह्याची सुरुवात मी केली आहे. मी रुबी टीचर कडून प्रत्येकाचं लिहून घेणार आहे की तुम्ही काय बदल केलाय रोजच्या जीवनामध्ये. एक छोटासा कुठलाही बदल करा. मी सगळे एवढे मी जे सांगितले ना 10-12 तेवढे करण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्हाला जे जमेल, जे तुमच्याकडून अगदी छाती ठोकपणाने करता येईल असा कुठलाही बदल करा. काही हरकत नाही. चालेल रुबी, त्यांना काही आणि विचारायचं नसेल तर, कारण तुमचं आता 12:30 वाजत आले ना, पुढचा तास असेल. पण मी सगळ्या मुख्याध्यापकांचे धन्यवाद देते. सगळ्या टीचर्स, त्यांनी एवढे सगळे प्रयत्न करून तुम्हाला तो मोठा स्क्रीन तयार केला. त्याच्यावर मी आज तुमच्याशी गप्पा मारती आहे. तुम्ही सगळे माझ्याशी बोलता आहात. जरी मला नीट ऐकू येत नसलं तरी सुद्धा एवढ्या सगळ्या ते मोबाईलचे सेट ठेवून एवढे सगळे प्रयत्न करून तुम्ही इतकी सगळी मुलं छान आलात आणि तुमच्या शिक्षकांनी इतके प्रयत्न केले, त्याच्याबद्दल खरं म्हणजे
आमच्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि मला आता खजील व्हायला होतंय की मी तिथपर्यंत का नाही आले तुमच्याशी भेटायला इतक्या लोकांसाठी, पण मी नक्की प्रयत्न करीन की मला तुमच्याकडे कसं येता येईल त्याचा मी करीन आणि रुबी टीचरच्याकडे त्याबद्दल निरोप देईन. एवढं मी मात्र नक्की सांगते की मला जेव्हा जसा मला वेळ मिळेल तसं मी तुमच्याशी प्रत्यक्ष संभाषण करायला नक्की येईन. तुम्ही खूप छान काम करताय, असंच करत राहा. वेगवेगळी प्रोजेक्ट्स करा. मी असं म्हणते की तुम्ही स्वतः, कारण तुमच्या त्या बोर्डवरचं जे आहे ना शेवटचं वाक्य ते मला खूप आवडलं रुबी टीचर, बर का. तुम्ही नक्की इकडे या. तुम्ही नक्की इकडे या. येणार आहे, नक्की येणार. मला ते वाक्य आवडलं तुमच्या ह्याच्यावरचं की आम्हाला जे माहित नसेल ते माहिती करायचं, प्रयोग करून आम्ही माहिती करून घेऊ. अरे 2 गोष्टी चांगल्या सांगतो, ऐका ना. ते वाक्य मला फार आवडलं. तुमच्या फळ्यावरचं वाक्य मला रुबी टीचरनी पाठवलं होतं. तर तसे प्रयोग नक्की करा आणि माहिती करून घ्या आणि मी नक्की भेटायला येईन. आणि काही अडचणी आल्या तर मला कळवा. मी प्रयत्न करीन, जे मला माहिती आहे ते सांगायचा प्रयत्न करीन. कट करा. नमस्कार. Recording stopped. आज आपल्या विद्यालयातील कचरा व्यवस्थापन या कार्यक्रमासाठी आपल्याला ऑनलाईन मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय शैलजाताई देशपांडे यांनी आपल्या सर्वांना कचऱ्याचे व्यवस्थापन, कचऱ्याचे दुष्परिणाम, त्याचबरोबर जलप्रदूषण, त्यानंतर हवेचे प्रदूषण, वायू प्रदूषण याबद्दल आपल्याला अतिशय सखोल आणि आपल्या जीवनात बदल घडवणारी फायदेशीर अशी माहिती दिली. आणि ताई, मी माझ्या विद्यालयातील मुलांच्या वतीने निश्चित एक आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही जे आम्हाला काही मार्गदर्शन केलं, काही टिप्स दिल्या किंवा काही आम्हाला मार्ग सुचवले की नैसर्गिक जीवन आम्ही कसे जीवन जगू शकतो, हे माझ्या विद्यालयातील, माझ्या शाळेतील विद्यार्थी याचे निश्चित अनुकरण करतील व त्यांच्या जीवनात या तुमच्या मार्गदर्शनाने निश्चित काही ना काही प्रमाणात बदल होईल याची निश्चित आम्हाला खात्री आहे. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमची संस्था, आमची शाळा, आमची विद्या, आम्ही आपले सदैव ऋणी राहू. आणि या कार्यक्रमाला आपण जे त्याबद्दल वेळ दिला त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या शाळेतील टेक्नोसेवी टीचर्स दीपक पाटील सर आणि पवन पाटील सर यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ऑनलाईन कनेक्टिव्हिटीसाठी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आणखी सर्वात महत्वाचं, आता आमच्या स्टाफ मेंबर झालेल्या आदरणीय रुबीताई, जे आम्हाला या लहानशा ग्रामीण भागात आणि अतिशय दुर्गम भागात असलेली आमची नागलवाडी माध्यमिक विद्यालय, या विद्यालयात येऊन आम्हाला जेव्हाही वेळ मिळेल वेळ काढून नागलवाडीला येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. व त्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून हे नवनवीन प्रकल्प रुबीताईंच्या माध्यमातून आमच्या शाळेत सुरू आहेत. त्याबद्दल आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला तुमच्याशी आज संपर्क किंवा बोलण्याची संधी मिळाली, तुमचे मार्गदर्शन प्राप्त झाले, याबद्दल आम्ही सर्व शिक्षक, विद्यार्थी रुबीताईंचे देखील आभारी आहोत. आणि तुम्ही जी इच्छा व्यक्त केली की आम्ही इन्व्हाइट करतो की तुम्ही निश्चित आमच्या माध्यमिक विद्यालय नागलवाडी इथे या, आम्ही तुमचे स्वागत करू. आणि आम्हाला यापेक्षा आणखी एक इंटरॅक्शन तुमच्याशी चांगल्या पद्धतीने करण्याची आणखी संधी मिळेल, यासाठी आमचा आग्रह असेल की तुम्ही निश्चित या. वेलकम ताई. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि मी पारुलचे पण धन्यवाद देते. पारुलच्यामुळे आज आपल्याला झूमचं कनेक्शन अनलिमिटेड करायला मिळालं, त्यामुळे खूपच छान. अरे वा, आमचा प्रयोग चालू ठेवू, देशी झाडे लावू. सुंदर. खाण्याचा सोडा पाण्याचा जास्त विचार करू. उत्तम, फारच छान. बर, एक मला शेवट
मुलांच्या वतीने एक मला सांगायचंय ते कमी करा, व्हॉल्यूम कमी करा, म्यूट करा, म्यूट करून टाका. हा तर एक तर म्हणजे तुम्ही आलात आणि तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू. वर्षाताई म्हणून माझ्या एक म्हणजे मी त्यांची छोटी दोस्त आहे, ज्यांची पुस्तकं इथे आमच्याकडे इथे तुम्हाला दिसतील लावलेली. ही पुस्तकं ज्यांनी तयार केली आहेत ना त्या वर्षाताई, त्यांची मी छोटी दोस्त आहे आणि त्यांच्या ह्या ताई दोस्त आहेत. तर असं त्यांच्या थ्रू आपल्याला ह्या ताई मिळाल्या आज तासभर. आणि त्यांनी ताई तुम्ही जे सांगितलं त्याच्यात ना मला 3 गोष्टी. मुलांना तुमचा व्हिडिओ दिसतोय हा अजून, त्यामुळे मारा. तर 3-4 गोष्टी आम्हाला लगेच सुचल्या आहेत. त्या म्हणजे अशा आहेत की आम्ही इथे झाडं खूप लावतो, आमचा आवार खूप सुंदर आहे, मोठा आहे, खूप जमीन आहे. तर तिथे झाडं जी लावतो ती झाडं आम्ही देशी लावायचा प्रयत्न करू. तर म्हणजे आमचा जो प्रयोग चालू आहे तो चालूच ठेवू आम्ही. होणाऱ्या वस्तू मातीत टाकू, माती न होणाऱ्या वस्तू. आणि सोपं करण्यासारखं आहे की ते खाण्याचा सोडा वापरणं. आणि तुम्ही म्हणलात ते पाण्याचा जास्त विचार करू, तर ते आम्ही अजून केलेलं नाहीये, ते आम्ही आता करायला लागू. आम्ही इतपतच केला होता की आमचा कचरा नाल्यात जातो आणि त्याचं पुढे काय होतं हे सांगायला ह्या मॅडम आल्यात आज इकडे. तर ते आम्हाला आता थोडंफार कळल्यामुळे, आम्हाला थोडंफार लक्षात आल्यामुळे आम्ही आता त्या नाल्याचा आणि त्याच्या पुढच्या नदीचा जरा विचार करू. आणि मी इथे शेवटी एक 9 जानेवारी असं लिहिलंय. तर ह्या मुलांचं ना गॅदरिंग असतं मोठं. तर आता त्यांनी एक भारी व्हिडिओ केला, पण तुम्ही जे सांगितलं की एवढे सगळे प्रयोग करून पाहू शकतात, तर त्या गॅदरिंग मध्ये हे लोक वेगवेगळ्या वस्तू तयार करून विकायला ठेवू शकतात. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या रेसिपीज घेऊन आम्ही तशा करून तिथे स्टॉल लावू शकतो. आमच्या शाळेच्या सचिव पण आज इथे असणार होत्या, त्या असतील ऐकत. आपण कसं करू शकतो मुलांना. तुम्हाला कशी वाटते आयडिया की तुमच्यातर्फे नागलवाडी तर्फे डान्स वगैरे तुम्ही करताच, पण तुम्ही जे सुंदर व्हिडिओ बनवलाय आज त्याच्यात आपण आता शैलजाताईंचा पण व्हिडिओ ऍड करून त्या आपल्याला काहीतरी सांगतायत आणि मग त्यानुसार आपण काहीतरी करून दाखवतोय. अशा प्रकारचं नाटक, डान्स आणि त्यानंतर तयार झालेली वस्तू असं सगळं करून दाखवू शकतो आणि तिथे विकायला पण ठेवू शकतो. आणि हे खेड्यातल्या मुलांना ह्याची जास्ती जाणीव असणं हे स्वाभाविक असायला हवं, कारण आम्ही शहरी माणसं ना खूप वाया गेलेलो आहोत आणि तुम्ही अजून नाही गेलेला, तर तुम्ही आम्हाला शिकवा अशी मी मुलांना शैलजाताईंसमोर विनंती करते की 9 जानेवारीचं औचित्य साधून तुम्ही खूप खूप शिकवा आम्हाला, शहरातल्या लोकांना. चालेल का? अगदी अगदी. म्हणजे थँक्यू सो त्यांच्याकडून मच ताई शिकायला फॉर कमिंग खूप हिअर. आवडेल. नाही, त्यांच्याकडूनच शिकायचंय खरं म्हणजे. आणि म्हणूनच मला प्रत्यक्ष यायचं होतं की त्यांच्याकडून मला काय शिकायला मिळेल ते माहिती करण्यासाठी. सो मी प्रयत्न करीन नक्की. त्यामुळे रुबी टीचर थँक्यू आणि मुख्याध्यापकांचे खूप धन्यवाद. हे आणि सगळे तुमचे टेक शिक्षक ज्या लोकांनी हे सगळं करण्यासाठी प्रयत्न केला त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. लोक जॉईन झाली आहेत असं मला दिसतंय आताच. तर वर्ध्यातून पण काही लोक जॉईन झाली आहेत. माझ्या फ्रेंड्सना मी पाठवलं होतं ते. बर. अच्छा, ठीक आहे. एनिवे थँक्यू सो मच ताई. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू म्हणा. बाय म्हणा. मी येईन.